आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम. Yes. ओके. आता लेक्चर मला वाटते CS चं लेक्चर होतं ना, कम्युनिकेशन स्किलचं Yes, ma'am. टाइम टेबल प्रमाणे कम्युनिकेशन स्किलचं लेक्चर होतं. सरांना काहीतरी अर्जंट काम आलं होतं, त्यामुळे सरांनी हे केले होते, ॲडजस्ट केलेलं आहे. So we are going to one more time revise the syllabus, revise the topic, that is universal human values. So that will be the chat box मध्ये तुम्ही टाकलेत ना तुमचे रोल नंबर. Yes, ma'am. ओके. आता मला तुमच्याकडनं सगळं पाहिजे, जे काय आन्सरिंग क्वेश्चनिंग करणार आहे ते. Whether you have written all the points in the notebook, you have prepared the new notebook for universal human value. Yes, ma'am. आणि सगळे पॉइंट्स लिहिलेले आहेत का? Yes, ma'am. लिहिले नसेल तर मी वन मोर टाइम रिवाइज करणार आहे. आजचं लेक्चर हे रिव्हिजन असणार आहे. ओके. सो वन मोर टाइम विल गोइंग टू रिवाइज द whatever the topic we have seen. सो ज्यांनी ज्यांनी लिहिलं नाही आहे त्यांनी प्लीज नवीन नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके विथ दिस? First starting page will be nothing but introduction of teacher will be there, and after introduction of teacher I have told the introduction of subject teacher, that is Lotke madam, Anuja Makaran Lotke, qualification ME ELTC, mobile number and email ID. This I have given, I have provided to you. Next topic will be nothing but the course outcome. आपल्याला 4 चॅप्टर बघायचे आहेत, त्याचं कोर्स आउटकम आपल्याला हे करायचं आहे. जे जे लेक्चरला नव्हते मागच्या वेळेस ते तुम्ही बघून घ्या. कोर्स आउटकम काय आहे? कोर्स आउटकम म्हणजे नक्की कोर्स म्हणजेच काय सब्जेक्ट आहे, आउटकम म्हणजे काय, आपण या सब्जेक्ट शिकल्यानंतर आपल्याला काय त्यातनं मिळालेलं आहे, दॅट इज नथिंग बट द कोर्स आउटकम इज ए. ओके. मग पहिलं कोर्स आउटकम आपलं काय? ॲप्रिशिएट द इसेन्शियल कॉम्प्लिमेंटरी बिटवीन व्हॅल्यूज अँड स्किल to ensure sustained happiness and prosperity, which are the core aspiration of all the human beings. हे आपण बघितलं होतं. कोणी मला सांगू शकतील का आता काय आहे ते? एनीवन? कोणी सांगू शकेल का? नाहीतर मी रँडमली विचारून तुम्हाला विचारते. D38 पाटील कांचन. D38 कोण आहे? पाटील कांचन कोण सांगू शकताल का तुम्ही? काय कोर्स फर्स्ट आउटकम काय तुम्हाला कळालेलं आहे? पाटील कांचन. आपले 2 लेक्चर सिलेबस आणि कोर्स आउटकम वरतीच गेलेले आहे. मग तुम्हाला काय कळाले या ह्याच्यामधनं? रँडमली विचारणार आहे. D42 ऐश्वर्या. Unmute yourself and tell me the answer. D42. Yes, ma'am. ऐश्वर्या, Present. तुम्ही पहिल्या कोर्स आउटकम मधनं काय शिकलेलं आहे? तुम्ही वाचलंय कोर्स आउटकम, तुम्हाला दिसते स्लाइड, त्यावरून तुम्ही काय सांगू शकाल? अनम्यूट करा आणि मला सांगा. थोड्या वेळाने सांगते मग. रवी. D34. D34 रवी. Yes, ma'am.
सांगा बरं पहिला कोर्स आउटकम. आपले 2-3 लेक्चर मला वाटते ह्याच्यावरच गेलेत कोर्स आउटकम आणि सिलेबसवरती. दिस इज अ रिव्हिजन. सो व्हॉट यू हॅव अंडरस्टूड फ्रॉम दिस फर्स्ट कोर्स आउटकम? कुणीही सांगू शकता, रॅन्डमली विचारते मी. D37 प्रणोती. D37 प्रणोती, अनम्यूट करा. D4 वैभवी. D4 वैभवी. वैभवी. मॅम ओके वैभवी. कोण आहे? वैभवीच आहे ना? नो नो मग कोण? D42. D42. ओके ऐश्वर्या. बोला. बोला ऐश्वर्या. जर एखाद्या आपल्याकडे एखाद्या गोष्टीबद्दल त्याबद्दल आपल्याला माहिती आणि आपलं त्यामध्ये कौशल्य जर असेल, त्यामधून आपण आनंदीमय आणि आपली भरभराट करू शकतो. हे मानवी जीवनासाठी ऍस्पिरेशन ऑफ ऑल ह्युमन बिंग. ओके ओके ओके. हॅलो. हॅलो बोला. मानवी जीवनामध्ये व्हॅल्यूज म्हणजे मूल्य आणि कौशल्य यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की ते आपल्याला हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी मिळवून देतात. येस करेक्ट. दिस इज ऑल्सो करेक्ट. मॅम व्हॅल्यू आणि स्किलला सोबत घेऊन जाणं. कारण आपल्याला हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटीसाठी. ओके, ते आपले कोर ॲस्पिरेशन्स आहेत. ओके. तर मुलींनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे, पण त्यांना कळालेलं पण आहे. वाचून तुम्हाला कळतंय हे तर लक्षात येत आहे. मुलांपैकी मुलांना ज्यांना सांगितलेलं आहे, रोहन चव्हाण D18. रोहन चव्हाण. रोहन चव्हाण 65. रोल नंबर रोहित वंसाले. रोहित वंसाले. तुम्ही नुसतं ऑन करून बसलाय का काय? मॅम मी सांगू का? कोण आहे? D53. D53. ओके सांगा. कोर्स म्हणजे एखाद्या सब्जेक्ट थोडक्यात आउटकम म्हणजे त्यामधून आपण काय शिकणार आहोत, तर त्यामध्ये ऍप्रिशिएट म्हणजे आपण व्हॅल्यू आणि स्किल हे ऍप्रिशिएट करून सस्टेन म्हणजे सतत हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी कशी मिळेल हे समजून घ्यायचं आहे. हे मानवी जीवनाचं ऍस्पिरेशन. चालतंय. ओके. मग आता सेकंड हे पहिले कोर्स आउटकम झालेला आहे. मुलांकडनं आणि मुलींकडनं चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. सेकंड आपलं काय? डेव्हलप हॉलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स life and professional as well as toward happiness and prosperity based upon correct understanding of human reality and the rest of existence. एक दृष्टिकोन, जीवन जगत असताना दृष्टिकोन आपला चांगला असायला पाहिजे. प्लस लाईफ आणि जीवन जगत असताना प्रोफेशन पण तुम्ही असं निवडावं की तुम्हाला ते हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटीकडे नेणार आहे. बेस्ड ऑन व्हॉट? करेक्ट अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन रियालिटी अँड द रेस्ट ऑफ एक्झिस्टन्स. So this we have studied the second course outcome.
Next is third course outcome. Appreciate the universal human values and movement toward value-based living in the natural way. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की युनिव्हर्सल व्हॅल्यूज ह्युमन व्हॅल्यूज ज्या आहेत ते ॲप्रिशिएट करायच्या आहेत. जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा ते ॲप्रिशिएट करून काय आहे निसर्गास बरोबर आपण काय जीवन जगत असताना त्या ज्या युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या ॲप्रिशिएट करायच्या आहेत. You are not going to give any negativity to the nature. You are going to consider the nature, taking side by side with the nature, and then go towards the movement towards the value based living. This we have seen the third course outcome. Fourth course outcome काय आहे? Highlight the ethical human conduct, trustful and mutually fulfilling human behavior, and mutually enriching the interaction with nature. This is our fourth course outcome. So highlight काय करायचे आपल्या ज्या काय इथिकल ह्युमन कंडक्ट आहे, ट्रस्टफुल आणि म्युच्युअली फुलफिलिंग बिहेवियर अँड म्युच्युअली एनरिचिंग इंटरॅक्शन विथ नेचर. ह्याचा अर्थ काय सांगू शकता तुम्ही? चौथं कोर्स आउटकम काय सांगू शकताल? विशाल ढांगे. विशाल ढांगे आहेत का? विशाल डांगे D19. प्रेझेंटी लावू शकणार नाही जर तुम्ही उत्तर दिले नाहीत. नुसतं ऑन करून विशाल डांगे, आकांक्षात रोल नंबर 35. येस मॅम. आकांक्षा तुम्ही काय सांगू शकता कोर्स आउटकम बद्दल? नेचरशी आपलं बिहेवियर ट्रस्टफुल असायला हवं. अजून आणि म्युच्युअली इनरिचिंग असायला पाहिजे इंटरॅक्शन नेचरशी. ओके. जे काय मानवी आपण म्हणू शकतो रिलेशनशिप बद्दल, मानवाबद्दल जे काही रिलेशनशिप आहे त्यांच्याबद्दल म्युच्युअली म्हणजेच काय मानवाबद्दल जे काही म्युच्युअली फुलफिलिंग ह्युमन बिहेवियर, एकमेकांबद्दल जे काही बिहेवियर असणार आहे तो ट्रस्टफुल असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे आहे. नंतर आणि नेचरला गृहीत धरून हे सगळं इंटरॅक्शन करायला पाहिजे, म्युच्युअली एनरिचिंग द इंटरॅक्शन विथ नेचर. सो दॅट इज नथिंग बट युअर फोर्थ कोर्स आउटकम. ओके. आता मी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं हे आपलं काय आहे की मानव हा काय एकटा नाहीये, त्याला तो एक्झिस्ट करतो आहे. खरं कुणाबरोबर एक्झिस्ट करतो आहे? फॅमिली बद्दल को एक्झिस्ट करतो आहे, सोसायटी आणि नेचर आहे. मग खरं जे काय माणूस जगत असतो आहे त्याला दोनच नीड्स आहेत. ते कुठले आहेत? कशासाठी तो जगत आहे? की एक तर हॅपीनेससाठी आहे आणि प्रॉस्पेरिटीसाठी आहे. ओके. मग हे आपल्याला जे दोन नीड्स आहेत हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी कधी येणार आहे? जेव्हा आपण राईट अंडरस्टँडिंग होणार आहे किंवा राईट युटिलायझेशन करणार आहे. कुणाशी राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन ह्यांचा जो अंडरस्टँडिंग आणि युटिलायझेशन आपण बघणार आहोत एका प्रॉपर वेवरून, एका प्रॉपर डायरेक्शनवरून. त्याचंच मिनिंग काय? युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू आहे. तेच आपण डील करतो आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू मधून. मग ते राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन कसं आहे? कुणाशी करायचे राईट अंडरस्टँडिंग? राईट अंडरस्टँडिंग देर आर 4 कॅटेगरी अगेन इन दिस. दॅट इज इंडिव्हिज्युअल म्हणजे आवर सेल्फ राईट अंडरस्टँडिंग पाहिजे. सेकंड इज नथिंग बट द फॅमिली मेंबर्स. ओके. थर्ड इज नथिंग बट नेचर अँड एक्झिस्टन्स अँड फोर्थ इज नथिंग बट सोसायटी. ओके. इन ॲज वेल ॲज राईट अंडरस्टँडिंग तर करायचंच आहे पण राईट युटिलायझेशन पण करायचं आहे. एकमेकांबद्दल आदर असायला पाहिजे, कुणालाही दुखवायचं नाही आपल्याला. नेचरशी पण एकाने सुसंवाद चांगला असायला पाहिजे. सुसंवाद फॅमिली मेंबर्सशी चांगला असायला पाहिजे. हार्मोनी चांगली असायला पाहिजे विथ ॲज वेल ॲज विथ सोसायटी.
That is nothing but right understanding as well as the right utilization. So whatever we are going to study, how will be the right understanding, right utilization with all these 4 category, that is nothing but the study of what? Universal human value. That also we have discussed. Structure I have told you, there will be a paper of 50 marks EAC, as well as unit we have discussed. Those who have not written the syllabus, please write the syllabus, because suppose the offline lectures will get, this is an online lecture, we have discussed the syllabus, but you should write on in your notebook, because when the offline lecture will be started after 10th February or 15th, I don't know whether exactly, but that time I want whatever I have told you, again the repetition will be not there. So till the syllable points, whatever the points we have discussed, that should be written on the in your notebook, all the students, not for particular student, I am telling all the students. आता किती अटेंड करतायत? 52 पार्टिसिपेंट आहेत, त्यांनी सगळ्यांनीही हे लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. So unit number 1 we have studied yesterday. We have studied the introduction, need and basic guideline, content and process of value education, that you are going to study in unit number 1. Different points are there in that. Self exploration, continuous happiness and prosperity कशी मिळणार आहे आपल्याला, नंतर मेथड्स टू फुलफिल, ते कुठले कुठले ॲस्पिरेशन्स आहेत आपले, ते मेथड्स कुठले कुठले आहेत, सुसंवाद कसं कुणाबद्दल करायचा आहे, फॅमिलीशी, सोसायटीशी, ह्याबद्दल सगळं आपण बघणार आहोत. दॅट इज नथिंग बट द फर्स्ट युनिट नंबर. मग त्यामध्ये पहिलं आपण नीड बघणार आहे. नीड काय आहे व्हॅल्यू एज्युकेशन, बेसिक गाईडलाईन काय आहे, कंटेंट काय आहे आणि प्रोसेस काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनचे. हा चॅप्टर हेच सांगतो आहे की बाबा त्याचं व्हॅल्यू एज्युकेशन का आहे, नंतर बेसिक गाईडलाईन काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनचे, कंटेंट काय आहे, हे सगळं सांगणार आहे. सेकंड चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत की बाबा सुसंवाद जेव्हा आपण कसं साधायचं आहे, आपण स्वतःशी पण सुसंवाद साधायला पाहिजे आहे. मेडिटेशन्स किंवा मी कशासाठी आहे, मी काय करणार आहे पुढं, हे सगळं आपल्याला माहित असायला पाहिजे. हार्मोनी इन माय सेल्फ. ओके, मग ते आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. दिस विल बी द युनिट नंबर 2. दॅट इज सुसंवाद आपण स्वतः कसा साधणार आहे, त्यामध्ये आपण कसं वागणार आहोत, ते सगळं आपण इथं या चॅप्टर मध्ये बघणार आहे. तिसरा जो चॅप्टर आहे तो कशासाठी आहे, दॅट इज नथिंग बट आपण आता बघितलेला आहे हार्मोनी विथ फॅमिली, हार्मोनी विथ आवर सेल्फ. आता या तिसऱ्या चॅप्टर मध्ये काय आहे, अंडरस्टँडिंग द हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी. जे आसपास आपले आहेत, पहिली गोष्ट आपण कुटुंबात राहतो आहोत, फॅमिलीमध्ये राहतो आहेत, म्हणजे हा सुसंवाद आपला फॅमिली मेंबरशी नीट असायला पाहिजे. मग सुसंवाद कसा पाहिजे आहे, राईट अंडरस्टँडिंग मध्ये, राईट युटिलायझेशन मध्ये पाहिजे आहे, तो आपण इथे बघणार आहे. हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी. सोसायटी इज नथिंग बट वॉट एव्हर द रिलेटेड सोसायटी मेंबर्स विल बी देअर. सो हाऊ विल बी द हार्मोनी विथ द सोसायटी अँड हार्मोनी इन ह्युमन अँड ह्युमन रिलेशनशिप, म्हणजे सोसायटी किंवा फॅमिलीशी मध्ये जे काय ह्युमन मेंबर्स असतील त्यांच्याशी आपलं सुसंवाद कसा आहे ते आपल्याला इथं या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. मग त्यामध्ये पण वेगवेगळे पार्ट आहेत की बाबा जेव्हा आपण सुसंवाद साधतो आहे म्हणजे त्यामध्ये विश्वास येतो आहे, एकमेकांबद्दल विश्वास असायला पाहिजे आहे, सॅटिस्फिकेशन असायला पाहिजे आहे, सन्मान असायला पाहिजे, रिस्पेक्ट असायला पाहिजे. मग हे रिलेशनशिप बिल्डअप करताना हे 4 पॉइंट्स लक्षात असायला आहे. कुणाबद्दल विश्वास, नंतर सॅटिस्फिकेशन किंवा रिस्पेक्ट, सन्मान जर तुम्ही देणार असाल तरच तुम्हाला दुसऱ्यांकडनं तसा मिळणार आहे. कुठलंही रिलेशन बिल्डअप करताना जेवढं तुम्ही का नाही नीट वागणार आहे किंवा नीट तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहात तुम्ही, किंवा जे काही त्यांनी म्यूट अनम्यूट करा, मला वेगळे आवाज यायला लागलेत बरं का. जे काय तुमचे वेगळे रिलेशनशिप मेंटेन करताना जे काय हे केलेलं आहे, कुठलंही काम तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही कसं पार काढता आहात किंवा रिस्पेक्ट देऊन कसं तुम्ही बोलता आहात किंवा सॅटिस्फिकेशन देता आहात का त्या कामाबद्दल, फुलफिलमेंट करता आहात का ते काम, हे सगळं या आपण शिकणार आहोत. हाऊ यू आर गोइंग टू बिल्ड अप द रिलेशनशिप, ह्युमन रिलेशनशिप, बाय व्हॉट, बाय अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ फर्स्ट, दॅट इज नथिंग बट न्याय. कुणावरही अन्याय न होता तुम्ही ते काम कसं करणार आहात. ओके, सॅटिस्फिकेशन मिळवून, नंतर विश्वास आणि रिस्पेक्ट मिळून हे कसं करणार आहे, तुम्ही कसं बिल्डअप करणार आहे, दॅट यू आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. नंतर सन्मान किंवा रिस्पेक्ट म्हणजे नक्की काय आहे, किंवा रिस्पेक्ट आणि डिफरन्सिएशन मध्ये अर्थ काय आहे, डिफरन्स काय आहे.
आणि बाकीचे जे रिलेशनशिप मेंटेन करताना वेगवेगळ्या व्हॅल्यूज ठळक किंवा सायलेंट व्हॅल्यूज असतील त्याच्याबद्दल आपण इथं माहिती सांगणार आहोत. समाधान, समृद्धी, अभय, सह अस्तित्व हे जे ह्युमन गोल्स आहेत, आपण ह्युमन गोल्स अचीव करताना हे सगळे येणार आहेत. समाधान, समृद्धी, अभय, सह अस्तित्व हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपण शिकणार आहोत. हे झालं थर्ड चॅप्टर मध्ये, दॅट इज फॅमिली अँड सोसायटी, हाऊ यू आर गोइंग टू बिल्ड अप द हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी एज वेल एज इन द ह्युमन अँड ह्युमन रिलेशनशिप. So that is your unit number 3. Now unit number 4 is nothing but harmony with nature. That is निसर्गाशी आणि existence, जिथं आपण राहतो आहे. That is nothing but harmony in nature and existence, whole existence as a coexistence. That is nothing but your सह अस्तित्व. अस्तित्व तर आहेच, खरं सह अस्तित्व म्हणजे बाकीच्यांना पण धरून, जे काय तुम्ही एकाने निसर्गाला पण धरून पण बाकीचे पण मेंबर जे आहेत त्यांना धरून तुम्ही एकाने कसं सुसंवाद साधता आहात ते आपण इथे या ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये बघणार आहोत. That is nothing but unit number 4. So total there are 4 chapters in this that you are going to discuss in detail. But after that, what is the point that you are going to discuss? मी तुम्हाला सांगितलंय व्हॅल्यूज म्हणजेच काय. This is nothing but the short introduction. Value म्हणजे काय? Value is nothing but something that is important, worthy or useful for human being. आणि व्हॅल्यूज काय देता आहे तुम्हाला? फिलिंग, हॅपीनेस अँड प्रॉस्पर्टी, हे 2 नीड्स आहेत. तेच फिलिंग देत आहेत. व्हॅल्यू दॅट गिव्स अस फिलिंग ऑफ व्हॉट? हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. व्हॅल्यू एज्युकेशन आपण सांगितलं, व्हॅल्यू प्लस एज्युकेशन. ओके, एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ व्हॉट? टीचिंग, लर्निंग स्किल्स अँड नॉलेज. टीचिंग, लर्निंग, लर्न करणार आहे आपण स्किल्स आणि नॉलेज. एज्युकेशन इज अ मीन टू इम्पार्ट नॉलेज अँड स्किल्स इन ह्युमन बिंग अँड एज्युकेशन इज अ की टू सक्सेस. तर आपण आता बघू म्हणू शकणार आहे की बाबा तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि तुम्ही फर्स्ट इयरला आलेला आहे. आता फर्स्ट इयरला आलेले तर पहिलं तुम्ही काय आहे, जे काय सब्जेक्ट टीचर्स असतील ते तुम्हाला टीच करणार आहे, तुम्ही लर्न करणार आहे. ते वेगवेगळे सब्जेक्ट वेगवेगळ्या फील्डमधले आहेत. फर्स्ट इयरला तर सगळे वेगळे सब्जेक्टच आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, मॅथमॅटिक्स, हे सगळे वेगळे रिलेटेड सब्जेक्ट एकाच ब्रांच मधले नाही आहेत. फर्स्ट इयर इट इज नथिंग बट डिफरंट टाइप्स ऑफ ब्रांचेस कंबाईन टुगेदर. ओके, तर मग तिथं जर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमधील बेसिक माहिती तर तुम्हाला मिळणारच आहे. ओके, आणि बेसिक माहिती तर तुम्ही काय करणार आहे, ती लर्न करणार आहे. एक डेव्हलप स्किल करणार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. बघा, मला स्किल काय डेव्हलप करणार आहे की मला ह्याबद्दल थोडी माहिती आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल, किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स बद्दल माहिती आहे, कॉम्प्युटर बद्दल माहिती आहे, किंवा मेकॅनिकल ह्या आणि अजून एक नवीन जे आहे दॅट इज नथिंग बट द युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, ते पण आपण शिकणार आहे. त्यामुळे तुम्ही लर्न करणार आहे प्रत्येक स्किल थोडंफार, आणि तुम्हाला नॉलेज पण त्याबद्दल मिळणार आहे. दॅट इज नथिंग बट तुम्ही काय शिकता आहात, एज्युकेशन कशाचं घेता आहात, दॅट इज नथिंग बट डिफरंट सब्जेक्ट्स. या फर्स्ट इयरमध्ये तुम्ही डिफरंट सब्जेक्टचं काय करणार आहात, लर्न करणार आहे स्किल आणि नॉलेज मिळणार आहे. म्हणजे ते तुम्हाला काय मिळतं आहे, नॉलेज मिळतं आहे किंवा एका प्रकारचं स्किल मिळतं आहे ते तुमच्यामध्ये. दॅट इज नथिंग बट ह्युमन बिंग, बिकॉज एज्युकेशन इज द मीन टू इम्पार्ट नॉलेज अँड स्किल्स इन द ह्युमन बिंग. आणि त्यामुळे तुमचं काय होणार आहे, इट इज नथिंग, इट इज ऑल्सो की टू सक्सेस. हे आता फर्स्ट इयरमध्ये आहे. तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, डिफरंट सब्जेक्ट्स इफ यू नो इट, then what it will be then? After the completion of the BE, there will be again campus interview. You will get selected, and that is nothing but your success after completing that is the bachelor degree of engineering. Okay, so that is nothing but education. These are the 3 points that you are going to remember. Next is the value education. Value education is nothing but what? Value education deals with what? आपण व्हॅल्यू बघितलेलं आहे. एज्युकेशन इन जनरल म्हणजे काय आहे ते बघितलेलं आहे. आता दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर व्हॅल्यू एज्युकेशन आहे. मग व्हॅल्यू एज्युकेशन काय करतं आहे, इट डील्स विथ लर्निंग ऑफ व्हॉट इज युनिव्हर्सली व्हॅल्युएबल टू ऑल ऑफ अस. जे काही युनिव्हर्सली व्हॅल्युएबल आहे त्याचं लर्निंग आपल्याला करायचं आहे. ओके, व्हॉट इज कंडक्टिव्ह टू आवर इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी इन अ सस्टेनेबल कंटिन्युअस वे. हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मेंटेन करण्यासाठी इन अ सस्टेनेबल वे आपल्याला काय करायचे, जे काही व्हॅल्युएबल्स युनिव्हर्सल व्हॅल्युएबल आहे त्याचं आपल्याला लर्निंग करायचं आहे. का? कारण की आपल्याला मेंटेन करायचे आपल्याला हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी थ्रू आउट द लाईफ, इंडिव्हिज्युअली ऑर बाय कलेक्टिव्हली.
you can go. Okay, so this is nothing but the value education. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला काय देत आहे, नॉलेज देत आहे, स्किल्स देत आहे इन ह्युमन बिंग about what is universally valuable and how to live in a state of continuous happiness and prosperity. आपल्याला नॉलेज आणि स्किल एक प्रकारचं देत आहे आणि हे नॉलेज अँड स्किल्स हे युनिव्हर्सली व्हॅल्युएबल आहेत आणि त्यामुळे जे युनिव्हर्सल व्हॅल्युएबल आहेत अँड बाय युझिंग दिस नॉलेज अँड स्किल हाऊ यू आर गोइंग टू लिव्ह द लाईफ इन अ कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ व्हॅल्यू एज्युकेशन. अजून मी सांगितलेलं आहे, आपण चॅप्टर पण बघणार आहे. व्हॅल्यू एज्युकेशन इनेबल्स टू बी इन हार्मोनी विथ आवर सेल्फ, विथ अदर ह्युमन बिंग्स अँड द रेस्ट ऑफ द नेचर. 3 मध्ये आहेत, आपण आपल्याबद्दल कसं सुसंवाद साधणार आहोत, अदर ह्युमन बिंग्स अँड द रेस्ट ऑफ नेचर. म्हणजेच आपण कंक्लूड काय करू शकतो की व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे, इट इज नथिंग बट इट इज गिव्हिंग द नॉलेज विच इज युनिव्हर्सली व्हॅल्युएबल टू ह्युमन बिंग्स अँड जे युनिव्हर्सली व्हॅल्युएबल आहेत ते आपण काय करणार आहे, हाऊ टू लिव्ह इन द स्टेट ऑफ कंटिन्युअस अँड कशी मेंटेन करणार आहे कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी अँड ॲज वेल ॲज इन अ हार्मोनी टू लिव्ह विथ आवर सेल्फ, with other human being and the rest of all the nature. So this is about the, I have told, this is about the only the introduction part of what value plus education. What is value plus education? Value education. Now what are the textbooks that you are going to refer? Yesterday I have told you, so you can write down if this R.R. Gaur, R. Sangal, J.P. Bhagaria, these are the foundation course in human value and professional, and one teacher manual, the same author is there, a foundation course in human values and professional, but this is a teacher manual. Okay, and these are nothing but the reference books. So yesterday I have started with the first chapter and we have concluded the introduction part. We have given the introduction, need of value education, basic guideline आपलं चाललं होतं. So what is value education? What is valuable for human happiness? हे सगळं आपल्याला व्हॅल्युएबल नाही आहे. मनी, व्हेकल, स्मार्टफोन, खरं आपल्याला काय व्हॅल्युएबल आहे? Education. Value plus education, that is nothing but something that is important, worthy and used for human being, that gives us a feeling of what? Happiness and prosperity. And education, I have told, it is a process of teaching, learning, skill and knowledge. Key to success. This is also I have told you yesterday. काय व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे द सब्जेक्ट विच इनेबल्स अस टू अंडरस्टँड व्हॉट इज व्हॅल्युएबल फॉर ह्युमन हॅपीनेस. काय आहे व्हॅल्युएबल एखाद्या ह्युमनच्या हॅपीनेससाठी, मानवी हॅपीनेससाठी काय व्हॅल्युएबल आहे, दॅट इज नथिंग बट त्याचा स्टडी म्हणजेच काय आहे, व्हॅल्यू एज्युकेशन आहे. मग काय सांगताय व्हॅल्यू एज्युकेशन की बाबा आपण आपल्या नीड्स काय, बेसिक नीड्स काय आहेत, आपण आपले गोल्स कसे अचीव करणार आहे, आपण कसं बघणार आहे ते गोल, आणि ऑल्सो ते गोल्स आपण एका प्रॉपर डायरेक्शनमध्ये कसं एकाने मिळवणार आहे, ते म्हणजेच काय आपल्याला या व्हॅल्यू एज्युकेशननी आपण मिळवू शकतो. All human beings continuously aspire for a happy life, a fulfilling and successful life, and the purpose of education is to provide adequate competence to actualize this aspiration. सगळे जे मानवी जीवन जगत असताना कशासाठी जगतायत हे जीवन, की किंवा कुठलंही शिक्षण तुम्ही घेता आहात ते कशासाठी आहे, हॅपी लाईफसाठी आहे, सक्सेसफुल लाईफ, आणि एज्युकेशन जे तुम्ही घेता आहात ते कशा तुमच्या ज्या अपेक्षा किंवा आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे एज्युकेशन घेणार आहे.
तुम्ही कसं तिथे एकाने कॉम्पिटिशन मध्ये उतरून तुम्ही कसं तुमचे गोल्स अचीव्ह करणार आहे हे तुम्ही काय आहे व्हॅल्यू या एज्युकेशन थ्रू तुम्ही स्टडी करू शकणार आहात. नीड फॉर व्हॅल्यू एज्युकेशन, तुमची गरज काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनसाठी? काय गरज मला सांगू शकाल का? या पॉइंट्स मधनं तुम्हाला काय लक्षात येत आहे? विवेक काळे, D28. D28 विवेक काळे. विवेक काळे. D65 रोहित. D65 रोहित. त्यांची प्रेझेंटी लावणार नाही जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर. D63 D65 D28 63 कोण आहे? सियाश तिवारी. Yes, madam. Okay, tell me what is the need for value education? The slides you have shown. Hello, madam. हा बोला की. आवाज नीट आहे ना तुमचा? मी काय म्हणते जे तुम्हाला स्लाइड दाखवलेले आहेत नीड फॉर व्हॅल्यू एज्युकेशन त्यामध्ये नीड काय आहे पहिली? करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ युअर एस्पिरेशन. म्हणजे काय? येस मॅम. बोला. हॅलो, हा बोला. कोण आहे? मी सांगू कोण आहे? नाव काय? D30 डी रवी रवी रवी. सांगा. 34 रवी मस्त. 34 बोला. करेक्ट आयडेंटिटी म्हणजे माणसांची तीव्रता. करेक्ट आयडेंटिफिकेशन हा ऑफ एस्पिरेशन. तीव्रता कुठं आलं? एस्पिरेशन म्हणजे काय? तुमच्या आकांक्षा अपेक्षा. मी सांगू? बोला 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 बोला. करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ एस्पिरेशन म्हणजे माणसाच्या महत्वाकांक्षेबद्दलची करेक्ट ओळख पटवून देणे. येस. पुन्हा एकदा सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल. सांगा पुन्हा. माणसाच्या महत्वाकांक्षेबद्दल बरोबर ओळख पटवून देणे. बरोबर ओळख पटवून देणे. करेक्ट. एनीवन फ्रॉम बॉईज? मॅम 42 हा आपल्या महत्वाकांक्षा योग्य मानसिक आणि नैतिक सुधारणा. मानसिक आयडेंटिफिकेशन महत्वाकांक्षा योग्य मानसिक आणि नैतिक सुधारणा. आयडेंटिफिकेशन चालतंय. ते पण थोडंसं बरोबर आहे. करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ तुमच्या नक्की आकांक्षा महत्वाकांक्षा तुम्ही आयडेंटिफाय कसं करेक्ट करता आहात? तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे बनायचंय ते बनायचंय. मॅम आपल्या आकांक्षांबद्दल अचूक जाणून घेणे म्हणजे करेक्ट आयडेंटिफाय आयडेंटिफिकेशन कसं करता आहात? हा बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगू शकता सगळ्यांना तुम्ही? आपल्या आकांक्षांबद्दल अचूक जाणून घेणे म्हणजे करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ आवर एस्पिरेशन. ओके. येस. करेक्ट आयडेंटिफिकेशन म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा किंवा गोल्स ज्या असतील आकांक्षा मॅडम आवाज आहे ना? आपल्या ज्या महत्वाकांक्षा किंवा ज्या काय अपेक्षा गोल्स असतील ते तुम्ही करेक्ट आयडेंटिफाय कसं करणार आहात ते म्हणजेच काय? करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ आवर एस्पिरेशन. ओके. सेकंड काय आहे? अंडरस्टँडिंग युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू टू फुलफिल आवर एस्पिरेशन इन कंटिन्युटी. आपण काय करायचंय? ज्या काही युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या अंडरस्टँड करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. का समजून घ्यायच्या आहेत? ज्या आपल्या अपेक्षा आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी इन कंटिन्युटी. ओके.
इन कंटिन्युटी मध्ये आपल्याला त्या फुलफिल कशा करता येतील बाय अंडरस्टँडिंग दिस युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. दॅट इज नथिंग बट युअर सेकंड पॉईंट अँड दॅट इज द नीड फॉर द व्हॅल्यू एज्युकेशन. Complementary of values and skill that we have discussed. Values and skill are complementary to each other, go hand in hand. Okay, that is the need for value education. Evaluation of our belief. जे काय तुमच्या मूल्यांक बिलीफ मूल्य आणि मूल्यांकन विश्वास. हा ज्या काय तुमच्या इव्हॅल्युएशन ऑफ आवर बिलीफ. तुम्ही इव्हॅल्युएट कसं करता आहात तुमचे बिलीफ्स. दॅट इज नथिंग बट युअर फोर्थ पॉईंट. टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यूज. जसं जसं तुमचं टेक्नॉलॉजी किंवा जसं नवीन जे काय टेक्नॉलॉजी येत आहेत ते तुम्ही कसं ग्रॅप्स करता आहात आणि कसं तुम्ही जीवन जगत आहात बाय तुम्ही तुमचा ॲस्पिरेशन फुलफिल करण्यासाठी किंवा तुमच्या ह्युमन व्हॅल्यूज अंडरस्टँड कशा करता आहात बाय युझिंग व्हेरियस टेक्निक्स. दॅट इज नथिंग बट टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यूज. Okay, this value education enables us to understand our needs and visualize our goal correctly and also indicate the direction of their fulfillment. ह्याचा अर्थच आपण काय करू शकतो आहे की तुमच्या ज्या नीड्स आहेत ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आहे. ओके, आणि समजून घेत तुमचं गोल अचीव तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे करेक्टली आणि ते अचीव करण्यासाठी तुम्ही राईट डायरेक्शन कसं निवडणार आहात. करेक्ट आयडेंटिफिकेशन कसं करणार आहेत की मी जो चाललेले आहे माझं ॲस्पिरेशन किंवा माझं गोल अचीव करण्यासाठी हे जे माझा रस्ता आहे किंवा माझं जे आहे ही वाटचाल ही करेक्ट आहे का नाही हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार आहे. अँड हाऊ यू आर गोइंग टू फुलफिल युअर ॲस्पिरेशन. दॅट इज नथिंग बट युअर व्हॅल्यू एज्युकेशन. ओके, अँड दिस आर नथिंग बट द नीड्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. हे तुमच्या नोटबुकमध्ये सगळं लिहायला पाहिजे तुम्ही. किती पॉईंट्स आहेत. 5 पॉईंट आहे. नंतर मग लास्ट पॉइंट परत सांगता का. टेक्नॉलॉजी अँड व्हॅल्यू. टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यू म्हणजेच काय आहे. जसं जसं तुमचे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असणार आहेत त्या तुम्ही कशा जसं जसं तुमचं चेंज होणार आहे टेक्नॉलॉजी ते तुम्ही कसं ग्रॅस्पिंग करता आहात. कसं तुमच्यामध्ये चेंज करता आहात तुम्ही. टेक्नॉलॉजी जशी जशी तुम्ही चेंज होती आहे तुम्ही कसं तुमच्यामध्ये चेंज करता आहात. तुमच्या ह्युमन व्हॅल्यूजमध्ये तुम्ही कसं चेंज करणार आहात आणि तुमचे लाईफ कसं तुम्ही जगत आहात पुढं टू अचीव द गोल्स. आता जर तुम्ही बघितलं पहिलं ना बीटेकच्या सिलेबसमध्ये बीईच्या सिलेबसमध्ये तुम्हाला लँग्वेजेस नव्हत्या एवढ्या फार. C++च होत्या. खरं आता जर तुम्ही बीटेकचा सिलेबस बघितला ENTCचा किंवा CSEचा किंवा बाकीचे जे काय आहेत सॉफ्टवेअर लँग्वेजेस भरपूर इन्क्लूड केलेले आहेत. सॉफ्टवेअर लँग्वेजेस वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केलेल्या आहेत. मग तुम्ही ह्या टेक्निक कसं तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या स्टडीमध्ये कसं आहे का नाही तुम्ही हे करू घेतायत यूज करून तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये कसा इम्प्रूव्हमेंट करता आहात आणि तुम्हाला एक पर्टिक्युलर स्किल मिळणार आहे. तुम्हाला पर्टिक्युलर स्किल आणि ती एक व्हॅल्यू मिळणार आहे की बाबा तुम्ही हे काय आहे तुम्ही हे लँग्वेज लर्न केलं आहे तुम्ही हे टेक्निक लर्न केलेली आहे आणि तुम्ही ते टेक्निक नंतर BE झाल्यानंतर तुमच्या सर्व्हिसमध्ये किंवा तुमच्या जे सॉफ्टवेअर असतील किंवा कुठलं पण तुम्ही फील्ड निवडणार त्या टेक्निक तुम्ही कसं युटिलाइज करणार आहे तुमचे सक्सेसफुल लाईफ होण्यासाठी. ते म्हणजेच काय आहे टेक्नॉलॉजी अँड ह्युमन व्हॅल्यूज. आलं का लक्षात. ओके विथ दिस. आता 1च मिनिट आहे. सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये रोल नंबर आणि पूर्ण नाव लिहा बरं का. देर इज नो टाइम फॉर दिस. प्लीज राईट डाऊन इन द चॅट बॉक्स रोल नंबर अँड पूर्ण नाव तुमचे लिहा सो दॅट देर विल बी अ प्रेझेंटी. डायरेक्टली रोल नंबर जरी टाकले तरी चालतं आहे असं काही नाही आहे. D2939 सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहा.